आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून मंजूर झालेल्या 8,73,00,000 रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला। देवस्थान व शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते यावर भर देत गावासाठी पालखी मार्ग काँक्रिटीकरण 50 लाख, गणेशनगर रस्ता 50 लाख, बंधुभाई पाणंद रस्ता 50 लाख, पाचगाव पाणंद 50 लाख, विठ्ठल बिरदेव मंदिर सुशोभीकरण व रस्ता 1,28,00,000, जाधव गल्ली रस्ता 50 लाख, रामलिंग मंदिर सुशोभीकरण 50 लाख, MIDCकडे जाणारा रस्ता 25 लाख या विकास कामासाठी एकूण 8,73,00,000 निधी मंजूर करून दिला। म्हणून गावाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सरपंच अमोल बांदार यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर कारखान्याचे संचालक प्रकाश काका पाटील होते। गावाने मागील 3 पिढ्यांपासून माने कुटुंबियांना खासदारकीसाठी नेहमीच मदत केली आहे, त्यामुळे इथून पुढेही गावाला निधी कमी पडू देणार नाही असे मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केले। यावेळी जवाहर साखर कारखाना संचालकपदी प्रकाश काका पाटील तसेच राजाराम कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दल बापूसो मोटे तर महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल नारायण ओमा पुजारी व प्रणव हळदे यांचा सत्कार खासदार माने यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बणगे, सरपंच अमोल बांदार, कोल्हापूर विमानतळ सल्लागार सदस्य महेश नाजरे, वडगाव बाजार समितीचे संचालक धुळगोंडा डावरे, माननीय उपसरपंच कृष्णाजी मसूरकर, भाजप शहराध्यक्ष राणोजी पुजारी, शिवसेना शहर प्रमुख शिवानंद पणदे, उद्योजक CM माळी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, रवी आडके, सुधाकर पवार, रेखा डूम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SB न्यूजसाठी SB पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।